श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर दिवाळीत अशा कोणत्या 3 वस्तू घरी आणायच्या आहे आणि आपण दिवाळीमध्ये या 3 गोष्टी करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत, की ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपली वर्षभरातली आवक वाढते. तर चला तर मग पाहूयात की लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी किंवा नरक चतुर्दशीच्या पाडव्याच्या दिवशी आपण ह्या गोष्टी आणू शकतो किंवा या गोष्टी करू शकतो. तर या दिवशी देवी लक्ष्मीचे दिवाळीमध्ये घरी आगमन होते असे मानले जाते. यावेळी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही गोष्टी आपण घरी आणल्या तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. त्याचप्रमाणे दिवाळीनिमित्त आपण दिवाळीचे जे 5 दिवस असतात तेव्हा दररोज रांगोळी काढायची आहे. त्यामुळे देवी प्रसन्न होते आपल्यावरती, कारण देवीची आवडती गोष्ट आहे रांगोळी आणि यामुळे देवी प्रसन्न होते. तर दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन असो, धनत्रयोदशी असो किंवा पाडव्याच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि गणेशाची जी पूजा करतो त्यामुळे लक्ष्मीदेवी अति प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे आपल्याला आशीर्वाद देते. तर या दिवशी आपण कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहे? जर आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये धातूचे कासव नसेल तर धातूचे कासव आपण आपल्या घरात आणल्यास सुख समृद्धी येते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होतात. जर आपल्याला सोने चांदी घेणे शक्य नसेल तर आपण पितळाचे कासव घेऊन आपण आपल्या घरातील पैशासंबंधीची समस्या असेल ती दूर करू शकतो. दुसरी गोष्ट आपण आणू शकतो लक्ष्मी कुबेरांची मूर्ती. तर दिवाळीत लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. यावेळी धनतेरसच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा अगदी पाडव्याच्या दिवशी देखील आपण लक्ष्मी आणि कुबेरजींची मूर्ती आणू शकतो. किंवा जर आपल्याला ते शक्य नसेल तर आपण फोटो आणला तरी आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते. तर आपण दुसरी ही गोष्ट आणू शकतो. तर तिसरी गोष्ट आहे मातीच्या वस्तू आपण आणायच्या आहेत. जर आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण अवश्य मातीच्या पंत्या यावेळेस खरेदी करू शकतो. मातीची भांडी आपल्याला जर लागत असेल तर ती खरेदी करू शकतो किंवा पाण्याचा माठ असतो मातीचा तो देखील आपण यावेळेस खरेदी करू शकतो. कारण मातीची भांडी फक्त आरोग्यासाठी चांगली नसून ती आपल्या घरामध्ये शुभ म्हणजे ऊर्जा आणतात. त्यामुळे अशा वेळी आपण दिवाळीत मातीची भांडी खरेदी करू शकतो. ती भरून ठेवायचा आहे. जर आपण माठ घेतला तर तो भरून उत्तर पूर्व दिशेला ठेवायचा आहे. त्यामुळे देखील आपल्या घरातील पैशाची चणचण कमी होते. तर आपण या 3 गोष्टी खरेदी करू शकतो. तर पुढील 3 गोष्टी आपण घरामध्ये करायच्या आहेत. तर कोणत्या आहेत? तर धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा आपण रमा एकादशीपासून जेव्हा दिवाळी सुरू होतो त्या दिवसापासून आपल्या मुख्य दरवाजाला सजवायचं आहे. घरात मुख्य दरवाजातून जिथून लक्ष्मी आणि आपले सौभाग्य घरात प्रवेश करतात तेथे आपण घर आपलं सजवायचं आहे. तिथे सुंदर स्वच्छ आणि आपला परिसर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्याच्यावर स्वस्तिक काढायचा आहे, शुभ लाभ लिहायचा आहे. गणपती बाप्पांचा जर फोटो नसेल तर तो लावायचा आहे किंवा आपले जर गणपती बाप्पांचं म्हणजे आपण वरती चिटकवलेलं असेल तर त्यांना साफ करायचं आहे, त्यांना हार घालायचा आहे. तर आपण ज्या सणासुदीच्या दिवसामध्ये घरात मुख्य प्रवेशद्वारावर आंबा, अशोक किंवा ताज्या फुलांची माळ अवश्य लावायची आहे. त्याच्यामुळे शुभ आपल्या घरामध्ये शक्ती प्रवेश करतात, आपलं घर समृद्ध होतं. तर ही गोष्ट आपण अवश्य करायची की आपला दरवाजा सजवायचा, मुख्य दरवाजा सजवायचा आहे. दुसरी गोष्ट आपण काय करायची आहे तर आपण आपल्या घरामध्ये पाण्याने भरलेली एखादा माठ किंवा कंटेनर उत्तर पूर्व दिशेला ठेवायचा आहे. म्हणजे आता बघा वास्तुशास्त्रानुसार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्याप्रमाणे मातीच्या भांडे घेतो किंवा माठ घेतो तर तो अवश्य उत्तर पूर्व दिशेला भरायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते आणि ही दिशा स्वच्छ ठेवून तिथे पाण्याचे भांडे ठेवल्याने सौभाग्य वाढते, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. दिवाळीच्या सजावटीसाठी आपण मातीची वाटी पाण्याने भरून त्यात फुलांच्या पाकळ्याही आपण या दिशेला ठेवू शकतो. हे देखील आपण हा उपाय करू शकतो. आणि तिसरा उपाय आहे की रांगोळी. दिवाळीनिमित्त रांगोळी शुभाचे प्रतीक म्हणून काढल्या जातात. लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या जातात आणि
आपण हे रांगोळी काढल्याने आपल्याला स्वतःलाही प्रसन्न वाटते. आपलं जे आजूबाजूचा परिसर आहे तो शुभ होतो. आपलं मुख्य दरवाजा अगदी उजळून निघतो आणि लक्ष्मी माता देखील याच्यामुळे प्रसन्न होते. मात्र रांगोळी काढताना एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करायचा नाही आहे. कारण आपण शुभ गोष्टींसाठी रांगोळी काढतो, तर याच्यामध्ये काळा रंग वर्ज्य आहे. तर हे तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. तर या दिवाळीमध्ये या वस्तू आपण घरी आणायच्यात आणि या गोष्टी आपण अवश्य घरामध्ये करायच्यात, ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते, विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होते, आपल्याला आशीर्वाद देतात भरभरून. आपल्या घरामध्ये धनसमृद्धी, संपत्ता वाढते आणि आर्थिक आवक वाढते. तर नक्कीच तुम्ही या दिवाळीमध्ये या गोष्टी करून पहा. धन्यवाद.